डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे आणि त्यांच्याच नावावर आहे. थँक्यू. तुमच्याकडे असे काही डॉक्युमेंट्स? कागदपत्र? अहो, कागदपत्र नाहीत माझ्याकडे. जमीन गहाण ठेवून कर्ज काढले ना, त्यावेळेस सावकाराकडे सगळी कागदपत्र दिली होती. अहो मग सरळ गोष्ट आहे ना, तुम्ही त्या जमिनीवर कर्ज काढलं आणि ते कर्ज तुम्ही फेडू नाही शकले. मग त्या सावकारानं पैसे वसूल करण्यासाठी ती जमीन विकली. सो अल्टिमेटली ती जमीन त्यांच्याच नावावर आहे. राईट ना मम्मी साहेब? सगळी कागद यांच्या नावावर झाली, मग लॉच्या हिशोबाने तर जमीन त्यांचीच झाली. अरे आर्यन, असा कसा निर्णय देतोस तू? हो, आणि ते पण नीट चौकशी न करता. हा, बघ आर्यन, त्या दोघांची फसवणूक झाली आणि तू एकतर्फी निर्णय देऊन मोकळा झालास. सत्य असं कधी करत नव्हता. सत्य असलं असताना त्याने बी हाच निर्णय दिला असता. मला न्याय पटलाय हा. नाही मम्मी साहेब, नाही. लय मोठ्या आशेने आलो आहे तुमच्याकडं. हे बघा, आमच्या ह्या जमिनीत जे काय पिकतं ना, अहो आमच्या जमिनीत जे पिकतं ना, त्या पिकावरच आमचं घर चालतं. आणि ती जमीन जर विकली गेली तर आम्ही खायचं काय हो? आम्ही जगायचं कसं? जरा तरी विचार करा. गरीबावर दया करा, विचार करा मम्मी साहेब, विचार करा. पाया पडतो मम्मी साहेब, गरीबावर दया करा. आजी बाबा, तुम्ही प्लीज उभं राहा. अहो विचार करण्यासारखं काय आहे त्यात? अहो केस खूप क्रिस्टल आणि क्लिअर आहे. डॉक्युमेंट्स त्यांच्या नावावर आहे. हे बघा, उद्या जाऊन तुम्ही कोर्टात जरी गेले ना, तरी जज हाच निर्णय घेणार आहे. मम्मी, मला काय वाटतं माहितीये का? ए बलम्या, तुला कोणी विचारलं का तुझं मत? आरनी जो निर्णय दिला तोच योग्य आहे.